गणेश नावाचा तरुण होता. तो मेहनती आणि स्वाभिमानी होता. गावात सायकल दुरुस्तीचं छोटंसं दुकान चालवत असे. त्याची कमाई फार नव्हती, पण तो कधीही कोणासमोर हात पसरत नसे. एके दिवशी गावात मोठा पूर आला. दुकान पाण्यात वाहून गेलं. घरातील सामान नष्ट झालं. काही दिवसांनी हातातली सगळी बचतही संपली. काम नव्हतं, पैसे नव्हते आणि रोजचं जेवण मिळणंसुद्धा कठीण झालं. गणेश रोज कामाच्या शोधात बाहेर पडायचा. कुठेही काम मिळत नव्हतं. प्रत्येक ठिकाणी एकच उत्तर मिळायचं, आत्ता माणूस नको. एक दिवस सकाळपासून त्याच्या पोटात अन्नाचा कणही नव्हता. संध्याकाळी तो बसस्थानकावर बसला होता. समोरच्या हॉटेलमधून गरमागरम जेवणाचा सुगंध येत होता. त्याच्या डोळ्यात पाणी आलं. तेवढ्यात एका श्रीमंत माणसाचं पाकीट खाली पडलं. आजूबाजूला कोणीच नव्हतं. गणेशने पाकीट उचललं. आत 1000 रुपये होते. क्षणभर त्याच्या मनात विचार आला, हे पैसे ठेवले तर काही महिने जगता येईल, पण हे माझे नाहीत. भूक एका बाजूला होती आणि त्याचा प्रामाणिकपणा दुसऱ्या बाजूला. शेवटी त्याने त्या माणसाला शोधून पाकीट परत दिलं. तो माणूस काही न बोलता निघून गेला. गणेशच्या डोळ्यात निराशा दाटली. किमान धन्यवाद तरी म्हणाला असता, असा विचार करत तो घरी निघाला. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याच्या मोडकळीस आलेल्या दुकानासमोर एक ट्रक उभा होता. ट्रकमधून नवीन टूल्स, मशीन आणि सामान उतरलं जात होतं. गणेश आश्चर्यचकित झाला. तेवढ्यात कालचा तोच माणूस समोर आला. तो हसत म्हणाला, काल मी मुद्दाम काही बोललो नाही. मला पाहायचं होतं की तू खरंच प्रामाणिक आहेस का. माझ्या कंपनीत मला तुझ्यासारख्या माणसाची गरज आहे. हे दुकान पुन्हा सुरू कर. आजपासून तू माझा भागीदार. गणेशच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. त्या दिवशी त्याला समजलं, माणूस परिस्थितीमुळे लाचार होऊ शकतो, पण त्याने प्रामाणिकपणा सोडला नाही तर नशीब एक दिवस त्याच्यासमोर नक्कीच नतमस्तक होतं. कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनल